जय महाराष्ट्र. मंडळी, तब्बल 86 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. आता पुरुषांना वाटेल हा लाडक्या बहिणींचा व्हिडिओ आहे. परंतु थोडंसं थांबा. 86 लाख हा केवळ आकडा नाही. यामागं खूप मोठं अर्थकारण लपलेलं आहे. या त्या 86 लाख लाडक्या बहिणी आहेत, ज्यांनी 1 महिना नाही, 2 महिने नाही, 3 महिने नाही, तब्बल 19 महिने ₹1500-1500 आपल्या खात्यात टाकून घेतलेत. आता या लाडक्या बहिणी आज अपात्र झालेल्या आहेत, म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये अपात्र झालेल्या आहेत. तर याचा अर्थ सरळ होता, की यापैकी एकही महिला 86 लाखापैकी एकही महिला लाडक्या बहिणीसाठी पात्र नव्हतीच कधी. परंतु तरीही त्यांनी फॉर्म भरले, सरकारने त्यांच्या खात्यावरती पैसे टाकले आणि एकूण रक्कम ह्या 86 लाख महिलांसाठी किती गेली आहे, हा जर आकडा ऐकला तर तुम्हाला लक्षात येईल, की किती हजार कोटी रुपये हे सरकारने अपात्र महिलांना वाटले आहेत. एकीकडं टाइम्स ऑफ इंडियाचा रिपोर्ट सांगतोय, की दररोज 3 शेतकरी आत्महत्या करतायत. त्याचं कारण काय? कर्जबाजारीपणा. कुणाचं 1 लाखाचं कर्ज आहे, कुणाचं 2 आहे, कुणाचं 3 आहे, तर कुणाचं 50,000चं कर्ज आहे. ते फिटत नाहीये म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय. आणि एकूण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कर्जाचा आकडा जर पाहिला गेला, तर तो जातोय कुठेतरी 40,000 कोटीपर्यंतचा. आणि इतके पैसे अपात्र लाडक्या बहिणींना सरकार मागच्या 1.5 वर्षात वाटून मोकळंही झालेलं आहे. मग आता प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जनतेला पडत असेल, की पैसा नाही म्हणून जी कर्जमाफी दरवर्षी पुढे ढकलली जाते, सरकार शेतकऱ्यांना आश्वासनं देत आहे, शेतकरी आत्महत्या करतात, परंतु जनतेच्या नाही तर सरकारच्या सोयीसाठी या रेवडी योजना ज्या सरकार काढतंय, त्याचा फायदा जनतेला कमी आणि सरकारला जास्त होताना दिसतोय. आज या व्हिडिओमध्ये सखोल चर्चा करणार आहोत ह्या आकडेवारीवरती आणि ह्या आकड्यावरनं आपल्याला कुठल्या सरकारवरती टीका करायची नाहीये. खुद्द तेलंगणाच्या सुप्रीम कोर्टानं या ज्या काही रेवडी योजना आहेत यांच्यावरती बंदी टाकण्याचा आदेश दिलेला आहे. काय आहेत या रेवडी योजना? सरकार का काढते अशा योजना? याचा फायदा सरकारला होतोय, परंतु तिजोरीत कडकडाट होतोय. याचा दुष्परिणाम खुद्द सरकारवर न होता शेतकऱ्यावरती तुमामावरती कसा होतोय, ची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार. येणाऱ्या अवघ्या 2 मिनिटात तुमच्या लक्षात येईल, की आपला पैसा कसा फिरतोय आणि कुणाच्या खिशात जातोय. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, राज्यामध्ये निवडणुकीपूर्वी ज्या काही योजना काढल्या जातात त्याला हिंदी भाषेत रेवडी म्हणतात. रेवडी म्हणजे एक मिठाई आहे, जी वाटली जाते सरकारमार्फत मताचं आमिष देण्यासाठी. मग त्यामध्ये पीएम किसान असेल, केंद्राची योजना, राज्य सरकारनं जी लाडकी बहीण योजना काढली आहे, अशा प्रकारच्या अनेक योजना प्रत्येक राज्यात राबवल्या जातात निवडणुकीच्या तोंडावरती सत्ताधारी मंडळाकडनं. आणि या योजनेचा भार त्या त्या राज्याच्या सरकारला किंवा त्या त्या राज्याच्या तिजोरीवरला भोगावा लागतो आणि त्या राज्याच्या जनतेलाही तितकाच भोगावा लागतो. असंच काय ते झालं लाडक्या बहिणीच्या बाबतीत. तब्बल 2,46,00,000 लाडक्या बहिणी पात्र करण्यात आल्या. इतक्या बहिणींचा भार मागच्या 19 महिने सरकारने सहन केला. दर महिन्याला जी आर काढण्यासाठी ह्या विभागातून पैसे काढ, त्या विभागातून पैसे काढ आणि लाडक्या बहिणीची तरतूद करत गेले. आणि शेवटी झालं काय? ज्या वेळेस पात्रता ठरवण्यात आली, ज्यावेळेस परत एकदा चौकशी करण्यात आली, ई-केवायसी करण्यात आली, तब्बल 86 लाख महिला या योजनेतून बाहेर पडल्या. म्हणजे या त्या महिला आहेत ज्या कधी पात्र नव्हत्याच या योजनेमध्ये. आता केवळ 1,60,00,000 महिला शिल्लक राहिलेल्या आहेत. अजूनही 50 ते 55 लाख महिलांनी केवायसीच केली नाही. त्यापैकीही जर समजा अर्धा टक्का 50% जरी महिला त्यातनं खऱ्याच अपात्रतेच्या भीतीमुळे त्यांना माहिती आहे ते अपात्रच होणार आहेत, त्यामुळे त्यांनी केवायसी केली नसेल, तर या 86 आणि त्या 25 म्हणजे कुठंतरी आकडा जातो 1,10,00,000 महिलांपर्यंत. आणि या 1,10,00,000 महिलेला जर का महिना ₹1,500 जर सरकारनं दिला असेल आणि येणाऱ्या मागच्या 19 महिन्यापासून दिला असेल, तर 34,200 कोटी इतका खर्च या महिलांवरती केलेला आहे, अपात्र महिलांवरती केलेला आहे. आणि एकीकडं सरकारला जर शेतकऱ्याला पूर्णपणे कर्जमुक्ती करायची असेल, तर त्याचं जे बजेट आहे ते 40,000 कोटी इतकं आहे. मग तुम्हा आम्हाला सामान्य जनतेला प्रश्न पडतो, की या रेवड्या योजनेमध्ये जर सरकार इतके पैसे खर्च करत असेल आणि जो या देशाचा किंवा राज्याचा किंवा या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो शेतकरी, त्याला जगण्यासाठी सरकार योजनेमध्ये का बदल करत नाही किंवा त्याच्यासाठी झुकतं माप म्हणा किंवा योग्य तो मोबदला का दिला जात नाही? शेतकऱ्यांची मागणी अजूनही कर्जमुक्ती आहे असं नाहीये. शेतकऱ्याच्या मागण्या बऱ्याच आहेत. त्याला त्याच्या शेतमालाला भाव मिळावा, त्याला जे काही नवीन-नवीन योजना आहेत, नवीन-नवीन तंत्रज्ञान आहेत, त्याच्याबद्दल अवगत करून त्याच्या शेतीमध्ये सुधारणा करण्यात यावी. या सगळ्या योजना जागेवरती ठप्प आहेत.
महाडीबीटी योजना असेल, पोखरा असेल, या सगळ्या योजना निधी अभावी ठप्प पडलेल्या असताना लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेमध्ये सरकार जर पैसे गुंतवत असेल, तर याचा फायदा कोणाला होणार आहे? म्हणजे घरातल्या पुरुषाला उपाशी ठेवायचं आणि महिलेला ₹1500 आपण जे काही योजनेमार्फत आर्थिक सहाय्य करतोय, याचा जो काही बोलबाला सरकार करतंय आणि महिलेचं सक्षमीकरण किंवा स्वावलंबीपणा करण्याचा प्रयत्न करतंय, हे कुठेतरी खोटं आहे, हे साफ दिसून येत आहे. तुम्हाला या सरकारच्या नीतीबद्दल, या निर्णयाबद्दल काय वाटतंय? सरकारचं खरंच चुकतंय का? शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याच्या ऐवजी अशा वेगवेगळ्या योजनेमध्ये सरकार आपले पैसे का गुंतवत असेल? त्याचं कारण काय असेल? तुमचं जे काही मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. परत भेटूया नवीन आकड्याशी, नवीन योजनेच्या बाबतीत. जय महाराष्ट्र.